धोमेग्राम लेण्यांच्या आजच्या या सत्रामध्ये आपण घेत आहोत उत्तरार्ध 162 क्रमांकाची लीळा विदावंत निवारणी भटा कोपने। विदावंत म्हणजे विद्यावंत, निवारणी म्हणजे विद्यावंत म्हणजे कलाकार मंडळी वगैरे आहेत, त्यांना भटोबास जे काही बोलले त्याच्यावरून आमचे स्वामी भटोबासांवर कोपतात, भटोबासांना शिक्षा पण करतात। एकुदी गोसाव्यांसी उद्याचा पूजाव सुरू झाला। एक दिवस आमच्या स्वामींना सकाळचा पूजाव सुरू संपन्न झालेला आहे। गोसावी विहरणा बीजे केले, आमचे स्वामी विहरणाला बीजे करतात। मग विहरण सारुनी मठासी बीजे करिता ती, आणि विहरण आटपून मठाकडे परत स्वामी राजमठाकडे आलेले आहेत। गोसाव्यांसी चंदनाचा आडा असे, मुळामध्ये म्हणजे चंदनाचा ऊर्ध्व पोंड्र टिळा सकाळच्या वेळेमध्ये असतो, किंवा चंदनाचा आडा म्हणजे आता उन्हाळे दिवस असतील वगैरे तर चंदनाचाच आडा लावला जातो। आणि कधी यू आकाराचा टिळा असेल त्याला ऊर्ध्व पोंड्र टिळा असा म्हणतात, कधी चंदनाचा आडा असतो, कधी कस्तुरीचा आडा असेल, असे विविध टिळे स्वामींच्या भालप्रदेशी काढल्या जायचे, लावल्या जायचे। आणि आजच्या दिवशी चंदनाचा आडा आहे म्हणजे चंदनाची आडवा असा टिळा स्वामींच्या भालप्रदेशी लावलेला आहे। अक्षता आणि सोबत अक्षता पण लावलेल्या आहेत। उंचे वस्त्रे आणि चांगल्या प्रकारचं वस्त्र स्वामींना समर्पित केलेलं आहे। पटीशाळे विद्यावंते होती, आणि पटीशाळेमध्ये म्हणजे पडवीमध्ये विद्यावंते होती म्हणजे जी कलाकार आहेत, गायन वगैरे करणारे अशी, म्हणजे एक विद्यावंत असं अनेक लोकांना म्हटलं जातं, जे कलाकार आहेत वगैरे अशांना विद्यावंत असं म्हटलं जातं। तीही गोसाव्या ते देखिले, त्यांनी स्वामींना बघितलं, मग मागीला कडोनी आली आणि मग ते स्वामींकडे आलेले आहेत। गोसावी लवलवूनी दारवठे आणतू बीजे केले, आमचे स्वामी लवकरच काय करतात, दारवठे आणतू बीजे केले आणि स्वामी आतमध्ये गेलेत त्यांना बघितल्यानंतर। आणि स्वामी म्हणतात वानऱ्या कवाडे घाला गा, म्हणजे दरवाजा बंद करा, कारण की आता ते येतील आणि काहीतरी सादर वगैरे करतील, काहीतरी स्वामींची प्रवृत्ती असेल आणि त्याच्यामुळे स्वामी म्हणतात कवाडे घाला। भटी कवाडे घातली, गोसाव्यांसी बाहेरीला ओट्यावरी आसन असे, आणि आमचे स्वामी बाहेरच्याच ओट्यावर बसलेले आहेत पटीशाळेमध्ये। तर विद्यावंते दारवठे आली, दरवाजापर्यंत आले, आणि दारवठा दांडी टनकारिली, गाव आदरिले, आणि त्यांनी त्या ठिकाणी ती दांडी टनकारिली म्हणजे त्यांच्याकडे ते काय 1 तारा 2 तारा जे असतं वाद्य वाजवण्याचं, ते त्यांनी ते वाजवली, तार अशी छेडली त्याची, आणि सूर निर्माण झाले त्याच्यातनं, आणि गाव आदरिले गायला लागले। स्वामी म्हणतात वानऱ्या या ते पाठवा जा, यांना सांगा की तुम्ही जा इथून, असं स्वामी त्यांना निरोप द्यायला सांगतात। अर्थातच स्वामींना त्यांचं ते गीत ऐकायचं नसेल, त्यांची जी कला आहे ती स्वामींना स्वीकारायची नसेल, आणि त्यांनी स्वामींना बघितल्यानंतर स्वामींकडे ते आलेले आहेत असं असतं की मग काहीतरी गायन वगैरे केलं की काहीतरी दान मिळतं वगैरे वगैरे, पण स्वामींची प्रवृत्ती नसेल त्यांचं ते ऐकण्याची, म्हणून स्वामी म्हणतात की वानरे यांना पाठवा, यांना जायला सांगा। भट आले, भटोबास आले, काही झाले या टोलगियासी, आणि भटोबासांना पण नवल वाटलं की स्वामी अजिबातच त्यांना आतमध्ये घेत नाहीये, दरवाजा लावायला सांगितलेला आहे, आणि गायन सुद्धा बंद करायला, ऐकायचं नाहीये देवाला, आणि परत जायला सुद्धा सांगतात स्वामी। म्हणून भटोबासांना वाटलं हे थोडेसे असेच दिसतात बरं का, आणि म्हणून भटोबास पण गेले आणि म्हणतात काही झाले या टोलगियासी, टोल म्हणजे दगड, टोळ म्हणजे दगड, आणि हे दगड म्हणजे जे काही कामाचे नसतात असे रिकाम टेकडे, या रिकाम टेकड्यांना काही काम धंदा नाही आहे का। विद्यावंते होऊन गावंडी, आणि विद्यावंत होऊन ते काय करतात, इकडे तिकडे फिरत राहतात, आणि परत गावठ्यांसारखे
विद्यावंत असून कलाकार असून गावठी म्हणजे गावठ्यासारखे राहतात, गचाळ्यासारखे राहतात. येथ काही कवणी दानी असे जा परती. तुम्हाला काय पाहिजे? गायन केलं की तुम्हाला काहीतरी दान पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी येतात आणि काहीतरी सादर करून मग त्याची अपेक्षा ठेवतात. जसं आपण प्रवासामध्ये असतो तर त्याच्यामध्ये काय होतं की सार्वजनिक वाहतुकीमधनं आपण प्रवास करत असतो, त्यावेळेला कोणीतरी येतं, ते गाणं म्हणतं आणि मग आपल्यासमोर हात पसरतं. म्हणजे त्यांना असं असतं की गायन म्हटल्यानंतर, काहीतरी कला सादर केल्यानंतर त्यांना काहीतरी अपेक्षा असते, पैशाची अपेक्षा असते म्हणा, काहीतरी दान मिळावं. आणि ही सवय सगळ्यांची असते. म्हणून भट्टोबास काय करतात की भट्टोबासांना वाटतं की स्वामींना यांची ही सवय काय पटत नसेल किंवा स्वामी त्याच्याविषयी नाराज असतील, स्वामींना यांना काही द्यायचं नसेल, म्हणून काय केलं जातं की भट्टोबासांनी तसं ते स्वामींचा मनोधर्म ओळखण्याचा प्रयत्न केला. आणि भट्टोबासांना फक्त स्वामींनी म्हटलं होतं की त्यांना जायला सांगा. मग त्याच्या हिशोबाने सांगता येतं की बाबा जा, पुढे जा, माफ करा, असं म्हटलं जातं. परंतु आपण कधी कधी समजा कोणी मागायला आला आपल्याकडे, तर बहुतांश आपल्याला पण लक्षात येतं की हे चांगले धडधाकट आहेत, परंतु तरी पण हे भीक मागतायत. तरी पण आपण सभ्यपणे सांगायचं की पुढे जा बाबा, माफ करा. पण आपण म्हटलो काय तुला धडधाकट आहे तरी तुला काय भीक भीक मागायला तुला लाज नाही वाटत का, हे नाही वाटत का, असं जर का आपण त्याला बोललो तर मुळात आपल्याला भीक तर द्यायचीच नाही आहे. मग सल्ला तरी का द्यायचा आपण? त्याला जे करायचं ते करा. ते आपली वाणी तर अशी नाही आहे ना की लगेच आपण सांगितलं आणि त्याच्यात परिवर्तन झालं आणि लगेच तो एक दिवशी गाडी घेऊनच आला की बाबा तुम्ही सांगितल्यापासून माझ्यात परिवर्तन झालं वगैरे, असं तर काही होणार नाही आहे. म्हणून आपल्याला जर का काही द्यायचं नसेल तर फुकट सल्लासुद्धा कोणाला द्यायचा नाही, किंवा कुणाला अपशब्द बोलून कुणाला दुखवायचं सुद्धा नाही. आपण एकदम कधी कधी असं असतं की थोडक्यामध्ये दुखवल्या जातात लोक. समजा आपण आलो, सगळ्यांना दंडवत केला आणि त्यांच्यापर्यंत दंडवत जाईपर्यंत आपण थोडंसं उभं झालो, लगेच सगळ्यांना वाकून केला, मला वाकून दंडवत नाही केला यांनी, माझ्यासमोर ताट झालं एकदम. म्हणजे लोक कशाने दुखवल्या जातील काही सांगता येत नाही. आणि आपल्या मनात काहीच नसतं बरं का तसं, आपल्या तर ध्यानी मनी सुद्धा नसतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपणच स्वतः बोलताना एकदम सावधतेने बोलायचं आहे. म्हणजे सावधतेने कसं बोलायचं हे जर का तुम्हाला माहिती करायची असेल तर लीळाचरित्र वाचा आणि त्यातले स्वामींचे वाक्य वाचायचे. स्वामी एकदम सावधतेने बोलतात. कोणाशी बोलताना, सशाशी बोलताना पण सावधतेने बोलतात. प्रत्येकाविषयी, पारध्यांशी बोलताना सुद्धा तेवढ्याच सावधतेने स्वामी बोलतात. स्वामी ओरडत नाही त्यांना, तुम्हाला काय काम धंदे नाही का, यांना कशाला मारता तुम्ही वगैरे, असं नाही बोलले. स्वामी म्हणतात ते नदी वाहळा राहती, इथले झऱ्याचं पाणी पितात, जंगलात राहतात, काही गवत पाणी वगैरे खातात, कोणाला यांचा काही त्रास नाही आहे. म्हणजे मुंगीचा तरी त्रास आहे आपल्याला, पण सशाचा आपल्याला काहीच त्रास नाही आहे. ससा चावून कोणी मेलंय वगैरे असं, तर स्वामी तीच मुद्दा आहे तो व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं की ते लोक पण समजून गेले. अर्थात ते नसते जरी समजले तरी काय हरकत नव्हती, पण स्वामींची सांगण्याची जी पद्धत आहे ती एकदम व्यवस्थित आहे. आणि म्हणून स्वामींचं लीळाचरित्रामध्ये नुसतं स्वामींचे वाक्य, स्वामींच्या बोलण्याचा जो काही टोन आहे, स्वामींच्या बोलण्याची जी काही पद्धत आहे ती जरी आपण आत्मसात केली तरी खूपसे आपल्याला जे काही दोष लागणार आहेत बोलण्यातनं ते कमीत कमी 90% दोष आपले असेच कमी होऊन जातील. म्हणजे आपल्याकडनं नाही लागणार, दुसरे कोणी मानून घेतलं तर तो भाग त्याचा आहे. तुम्ही तुमच्या मनातनं काही वाईट भाव नको, वाईट मत तुमचं नको, वाईट विचार नको आणि वाईट टोन सुद्धा नको. तुम्ही निर्मळ शब्दातनं आणि निर्मळ भावनेतनं तुम्ही समोरच्याशी बोलायचं. त्यांनी जर का दोष घेतला तर तो त्याचा भाग आहे. म्हणजे तुम्ही म्हटले या, बघा नुसते या म्हटले, कधी या, काय या, काही पत्ता नाही, नुसते या, अरे असं काय, म्हणजे माणूस याच्याने पण दुखवला जातो. तर तुम्ही तर चांगलंच सांगते की या. अर्थातच छोट्या छोट्या गोष्टी, आता तुम्ही जर का चांगल्या भावनेने सांगत असाल तर तुमचा काही दोष त्याच्यामध्ये येत नाही. आता समोरच्याचा दोष आहे.
कारण की तो समोरचा तो प्रसवी असल्यामुळे तो दोष वाढवून घेतो आहे. आपला मागे याच्यात विषय झाला की कुणाला काही विचारायचं झालं की तो उलट उत्तर देतो, तर तो त्याचा दोष आहे, आपला दोष नाही आहे. मग तो म्हणतो बघा कसे विचारतात मला, परंतु विचारणाऱ्याने व्यवस्थितच विचारलेलं आहे, परंतु ऐकणाऱ्याने काय केलेले, दोषयुक्त घेतलं, प्रसवयुक्त घेतलं आणि आपल्याविषयी दोष घेतला. परंतु तुमच्यामध्ये दोष नसला पाहिजे बोलताना. हा तुमची काळजी तुम्ही घ्यायची. म्हणजे तुमच्याकडनं दोष ट्रान्सफर होत नाही तिकडे. तुम्हीच एखाद्याला वाईट बोललात आणि मग तो भडकला, म्हणजे तुमच्यामध्ये तुम्हाला पण दोष लागला आणि तो वैतागला तुमच्या बोलण्यामुळे, म्हणजे त्याच्यामध्ये दोष निर्मिती करण्यासाठी पण तुमचं बोलणं हे निमित्त झालं. म्हणजे आपण आपला दोष पण वाढवतोय आणि दुसऱ्याचा दोष वाढवण्याला पण निमित्त होतो आहे. तर बोलण्यातनं सगळ्यात मोठे दोष आपल्या मनामध्ये येतात. एक तर मनातनं बोलण्यात येतं, हां, आणि आपल्या बोलण्यातनं दुसऱ्यांच्या मनात तो दोष जातो. असं कसं फॉरवर्ड होतं बघा. ते आपल्या मनात आधी दोष येतो, ते आपल्या वाचेमध्ये येतो आणि आपल्या वाचेत आलेला दोष समोरच्याच्या मनामध्ये पाठवल्या जातो त्याच्या मनामध्ये, राहतो त्याच्या मनामध्ये. आता त्याच्या मनातला जो दोष आहे तो परत त्याच्या वाचेमध्ये येतो आणि तो दुसऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचतो. मग दुसऱ्यांच्या मनातले दोष त्यांच्या वाचेमध्ये येऊन अनेकांच्या कानापर्यंत, ते मनापर्यंत ते दोष पोहोचतात. असे स्वामी सांगतात, जेची पोटी तेची तोंडी. जे दोष मनात असेल तर तोंडामध्ये पण दोषच असेल, आणि ओठांतरा निघाले ते देशांतरच आहे. तुमच्या जे ओठामध्ये येतं, ओठातनं जे बाहेर येतं ते देशांतरच आहे. म्हणजे तुम्ही किती जरी गपचूप सांगितलं, कुणी नसताना एकाच व्यक्तीला तुम्ही सांगितलेलं आहे, तरी स्वामींचं वचन आहे, ओठांतरा निघाले, ओठाच्या बाहेर पडलं ना एकदा, मग आता देशांतरच आहे. आता मग एकदा आकाशातनं पाणी पडलं की ते वाहत राहणार, कुठेतरी ते वाहणार. तुम्हाला वाहताना दिसेल किंवा नाही दिसेल, पण कुठेतरी तो थेंब वाहत असतो. ते म्हटले समुद्रामध्ये पण लाटांच्या माध्यमातून तो थेंब वाहत राहतो, आपल्याला दिसत नाही, लक्षात येत नाही. तसं आहे की तुम्ही जे बोलता ते कितीतरी ठिकाणापर्यंत पोहोचतं, त्याच्यामुळे अनेकांपर्यंत तो दोष पोहोचतो, आणि दोष पोहोचल्यामुळे काय होतं, अनेकांपर्यंत दोष पोहोचवण्याला तुम्ही निमित्त झालात, तर त्याच्यामुळे परत दोषच दोष लागतो. म्हणजे आपण सगळीकडे जर का व्याजाने पैसे लावले असतील तर आपल्याला भरपूर व्याज मिळतं आणि मुद्दल पण आपली राहते. ते भरपूर व्याज जे मिळतं म्हणजे भरपूर दोष मिळतो. आता आपण हे उलटं करूया म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. आपण जर का व्याजाने पैसे घेतले असतील तर काय होतं, इतकं व्याज वाढतं, मग कळतं की व्याज भरपूर वाढतंय. आपण जर का व्याज घेत असू तर आपल्याला कळत नाही, आपण जेव्हा व्याज देतो तेव्हा आपल्याला कळतं की व्याज भरपूरच वाढतंय. कर्ज घेतलेले लोक जे आहेत त्यांच्या लक्षात येतं हे बरोबर, खूप व्याज वाढतंय. तसंच आहे, मुद्दल आपण त्यांच्याकडनं जी घेतली त्याच्यावर मुद्दलापेक्षा व्याज डबल टिबल चौबलने होऊन जातं. तसंच तुम्ही जे एक वाक्य बोललाय त्याच्यामुळे एकच माणूस दुखावला गेला आत्ता, परंतु त्या एका वाक्यामुळे ते वाक्य अनेकांच्या मनापर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांच्या मनात दोष निर्माण होतात, आणि जसं तुमचं व्याज वाढतं ना तसा तो दोष वाढतं. मग तुमचा तो मुद्दल बाजूलाच राहते आणि दोषच एवढा वाढत राहतो. मग जर का तुम्ही ज्या माणसाकडे ते बोललेले आहात त्याच्याकडे तुम्ही प्रसव जरी मोडला, त्याच्या मनातलं फिटलं, परंतु अनेकांच्या मनात जे पोचतं त्याचं काय, तिकडे ती प्रक्रिया अजून चालूच आहे. म्हणजे तो त्यांच्या दोषाला निमित्त आपण होतो. म्हणून किती सावधतेने बोलायचं असतं, काय बोलायचं असतं. म्हणून बघा, अधिकरण मंडळी आहेत ही कमी बोलते आणि जास्त बोलत नाहीत, आणि जे पण बोलतात ते महत्त्वाचंच बोलतात, वायफळ बोलत बसत नाहीत. तुम्ही 10 वाक्य बोलाल तेव्हा ते 1-2 वाक्य बोलतील, आणि ते पण मर्यादितच शब्दांमध्ये आणि मर्यादित विषयांमध्येच ते बोलतील. हे काय आहे, ज्यांना लक्षात आलं की बोलण्यातनं सुद्धा दोष निर्मिती होते, तीच व्यक्ती ही काळजी घेऊ शकते. अन्यथा खूप मुश्किल आहे. बोलण्यातनं अनेक लोक दुखावल्या जातात. आणि इथे भटोबासांना एवढंच सांगितलं की त्यांना जायला सांगा, पण भटोबासांनी त्यांना टोलगी म्हटलं, गावठी म्हटलं, आणि वरून भटोबास जे पुढचं बोलतात ते येथ
काही कोणी दानी असे, इथे तुम्ही आता त्या अपेक्षेने आलेले आहात की गायन केलं की लगेच आपल्याला काहीतरी द्रव्य मिळेल, दान मिळेल. इथे काय कोणी दानी बसलेले काय? जा परती, जा बरं इथून. आपण बोलतो ना, इथे काय झाडाला पैसे लागलेत का? जो तो येतो तो मागत राहतो, जो तो येतो तो मागत राहतो. इथे झाडाला पैसे लागलेत. आता वास्तविक झाडाला पैसे लागतच नाहीत कधी. ते एक भाग आहे. परंतु ते आपण जे वाक्य बोलतो ते खरंच आहे, परंतु एका अर्थाने जर का बघितलं, भट्टोबासांनी जे वाक्य म्हटलं ते चुकीचं आहे की हे तर कोणी काही दानी असे, कोण काय दानी आहे बसलेलं इथे की तुम्ही लगेच दान मागायला आलात. जा परती त्या गेले. भट्टोबास परत माघारी आले. स्वामी म्हणतात, अंगा तुमते येथून वारावया पाठविले की. म्हणजे आम्ही तर फक्त तुम्हाला काय म्हटलं होतं, तुम्ही त्यांना गायला सांगू नका, शांत राहायला सांगा, किंवा त्यांना जायला सांगा. म्हणजे इथे गाऊ नका, पुढे जा आणि गायला सांगा. म्हणजे जायला सांगितलेलं होतं, तुम्हाला त्यांना वारायला पाठवलं होतं. परंतु मातू तया ते टोलगी कैसे म्हणसी. परंतु तुम्ही त्यांना सरळ टोलगी म्हणाले, दगड म्हणाले. काही महात्मा नव्हेसी, तुम्ही महात्मा नाहीत का? म्हणजे जी व्यक्ती महात्मा आहे ती व्यक्ती कधीही अपशब्द बोलत नाही. ती व्यक्ती कधीही समोरच्याचं मन दुखेल असं बोलत नाही. आणि जर का मन दुखेल असं बोलणारी व्यक्ती असते तर ती महात्मा नसते. जे थंड पाण्याने हात भाजतो का कधी? नाही होत. म्हणजे ते जर का हात भाजला म्हटलं तर तुम्ही म्हणाल मग ते पाण्याने हात भाजला, मध्ये थंड नसेल, ते पाणी गरम असेल. म्हणजे नाही, ते पाणी थंडच होतं. ते थंड पाण्याने कधीच हात भाजत नाही. तसं जे महात्मा आहेत, महात्म्यांमुळे कधीही कुणाचंही मन दुखावल्या जात नाही. एखाद्याला वाटत असेल, प्रवचनातनं कधी कधी काही मुद्दे बोलल्या जातात. खूप वेळा असं होतं की आम्ही पण म्हणजे आता प्रवचन करतो, काही लोकांना वाटतं की बाबा आपल्यालाच बोलतायत बरं का, असं खूप लोकांना वाटतं. कारण की प्रत्येकाने ते कार्य केलेलं असतं. जसं आपण एखादा फोटो बघतो ना, तुम्ही कुठेही जा, इकडे जा तिकडे जा, असं वाटतं तो फोटो आपल्याकडेच बघतोय, कारण की तुम्ही सुद्धा त्या फोटोकडे बघत आहात. तसं प्रत्येक जण बघणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकाला वाटतं फोटो आपल्याकडे बघतोय. तसं प्रत्येक व्यक्तीने जे प्रवचनात बोलले जातं ते कधी ना कधी केलेलं असतं. त्याच्यामुळे ते बोलले गेलं तर काय होतं की त्यांना वाटतं बाबा आपल्यालाच बोलतायत. परंतु ही गोष्ट आमच्या कशी लक्षात येते की आम्ही जेव्हा मार्गात होतो, त्या बाबाजी किंवा मामाजी काही बोलायचे, प्रवचनात काही मुद्दे सांगायचे आणि दोषाबद्दल निरूपण जेव्हा व्हायचं कधी काय, तेव्हा आम्हाला असं वाटायचं की आम्हालाच बोलतायत बरं का. म्हणजे पोथीला बसलेले निम्मे लोक खाली मान घालायचे. त्यांना असं वाटायचं आपल्यालाच बोलतायत की काय, कारण की आपण ती चूक केलेली आहे. म्हणजे जर का सांगितलं हे झाडून घ्यायचं आहे, आम्ही म्हणायचं ते झाडायचं नका सांगू, ते माझं पाठ दुखते, म्हणजे वाकायला जमत नाही मला जास्त. वजन उचलायला सांगितलं ते जास्त वजन उचलत नाही. असे कारणं आम्ही दिलेली असायची. मग जेव्हा केव्हा आता त्यांना ही कारणं अनेक शेकडो लोकांनी दिलेली असतात. मग ते म्हणायचे कुणाला काय सांगायचं, सेवा सांगितली नंतर बाबा मला हे जमत नाही, माझी पाठ दुखते. मग आम्हाला असं वाटायचं की आम्हालाच बोलतायत की काय. परंतु सगळ्यांनाच वाटायचं जसं की आम्हाला बोलतायत. म्हणजे हे काय आहे, तो बहाणा आम्ही कधीतरी सांगितलेला आहे, सगळ्यांनी सांगितलेला आहे, म्हणून सगळ्यांना तसं वाटत असतं. तर कधी कधी हे असं सुद्धा होत असतं की समोरचा एक उदाहरण म्हणून ते बोलत असतो आणि समोरच्यांना वाटतं की आपल्यालाच बोलतात की काय, असं सुद्धा होत असतं. आणि त्याला त्याचं वाईट, कधी कधी त्याचं वाईट वाटत असतं. काही लोकांना त्याच्यातनं शिकवण मिळतं की अरे हो बरोबर आहे, असे बहाणे, असं कारण नाही सांगितलं पाहिजे होतं. त्यासाठी म्हणजे निरूपण आहे का, मग येणारच. जसं मागे कोणीतरी ते हे म्हटले की, मी म्हटले की या अमकी अमकी हे आहे, कार्यक्रम आहे. ते म्हटले ठीक आहे बघू आम्ही. म्हटलं प्रवचन आहे, स्मरण आहे, बघू आम्हाला जमलं तर. मग म्हटलं देवपूजा आहे. हां देवपूजा आहे का, मग आम्ही येऊ. म्हटलं मग स्मरण आणि प्रवचनाचं काय, त्याला नाही येणार का? पण देवपूजा असेल तर आम्ही येऊ. मुळात म्हणजे आपण स्मरण आणि
निरोपण या दोन गोष्टींना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. आता हा उदाहरण जर का मी आत्ता दिलं आणि हा बहाणा जर का मला कोणी सांगितलं असेल किंवा ऐकणाऱ्यांपैकी, तर त्यांना असं वाटेल हे आम्हालाच बोलले वाटतं बरं का. म्हणजे होऊ शकतं तसं. तिकडे कधी कधी लोक दुखावल्या जातात, कधी कधी लोक स्वतःला दुखवून घेतात, स्वतःच ते मनावर घेतात. आपण बोललो तुम्ही कशाला अंगावर ओढून घेताय, ते त्यांना बोलले, तुम्हाला नाही बोलले. परंतु त्यांना असं वाटतं की नाही आम्हाला बोलले की काय. म्हणजे बोलण्यातनं किती बारकावे बारकावे आमच्या स्वामींनी सांगितलेले आहेत की तुम्हाला त्यासाठी महात्मा व्हावं लागेल. महात्मा म्हणजे महान आत्मा असं त्याचं केलं जातं. अर्थातच आपल्या जीव स्वरूपाची जी काही पातळी आहे ती चांगली वाढवावी लागेल. तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये मृदूपणा असला पाहिजे, तुमचे शब्द सुद्धा चांगले असले पाहिजेत. कोणी आम्हाला बाबा आमच्याकडे या मग घरी, हे असं बाबांना बोलवण्याची पद्धत नाही आहे. तुम्ही तुमच्या घरी कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीला बोलवत असाल, म्हणजे बाबा असेच नाही, अधिकरणच नाही, तर कुणी राजकीय क्षेत्रातला आहे, कुणी चांगला व्यक्ती आहे त्याच्या क्षेत्रामध्ये नाव कमवलेला, तर त्याला तुम्ही अशा उद्धटपणे बोलवणार का? नाही. आपण आमच्याकडे या, म्हणजे आपण हा शब्द त्याच्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे हे सगळे असे जे शब्द आहेत हे तुम्ही उपयोगामध्ये आणले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे होणार काय आहे की तुमच्या बोलण्यामधनं जर का चांगला भाव असेल, चांगले शब्द असतील, तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलतील. एक वेळ अशी येईल की जर का तुमच्याबद्दल कोणी म्हटले की ते जे आहेत व्यक्ती हे काय बोलायला चांगले नाहीत, तर बाकीचे लोक तुमची बाजू मांडतील. ते नाही ना, ते तर एकदम चांगलं बोलणारे आहेत, ते कधीच वाईट कोणाला बोलत नाहीत वगैरे. म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्याची ओळख तुम्ही स्वतः निर्माण करायची असते. म्हणजे तुम्हाला परमेश्वराचं व्हायचं असेल तर तुमची मानसिकता, तुमची वाचिकता आणि तुमची शारीरिक प्रक्रिया जी आहेत सगळ्या, या सगळ्या तुम्हाला सुधारायच्यात. उठणं बसणं सगळं. स्वामी तर आमच्या निळभट्ट भांडारकरांची उठण्या बसण्याची पण प्रशंसा करतात, त्यांच्या बोलण्याची प्रशंसा करतात, त्यांच्या प्रशंसेची पण प्रशंसा करतात. स्तुती करू ऐसे भांडारेकारची जाणती. म्हणजे त्या स्तुती करताना सुद्धा स्वामी कुठे दुखावले गेलेले नाही आहेत. त्या स्तुतीमध्ये एवढं, आपली कोणी स्तुती करायला लागलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की हे नाटकी स्तुती चालू आहे बरं का. म्हणजे आपल्याला लक्षात येतं. काही लोक जे आहेत ते काही लोक खरोखरची स्तुती करतात, मनापासून करतात, असेही लोक आहेत. आणि वरवड स्तुती करणारे लोक सुद्धा आहेत. म्हणजे कधी कधी मला खूपशा, आम्ही ऐकत असतो बरं का तुमचा कार्यक्रम ऐकत असतो. म्हटलं ते कार्यक्रम नसतो, तो निरोपण असतं. हां तेच ते. म्हणजे हे काय आहे, ऐकत असतं म्हणजे काय ऐकतं तुम्ही, हे ऐकलं का? नाही ते नाही ऐकलं. मग डोमेग्रांच्या लीळा ऐकल्या का? नाही. मग पैठणच्या? नाही, ते पण नाही ऐकलं. मग ऐकता काय तुम्ही? नाही, कधी कधी लागलेलं असतं आमच्या घरामध्ये. लागलेलं असतं म्हणजे काय, विविध भारतीवर काय बातम्या चालू आहेत आणि तुम्ही तुमची कामं आटोपतायत वगैरे, येते असं आहे का काही? म्हणजे लगेच लक्षात येतं हे कसे ऐकतात. आणि काही लोक खरोखर सांगतात की बाबा आम्ही ते निरोपण तुमचं ऐकतो. आता काही लोक तर मला हे पूर्वार्ध लीळेंची प्रतिक्रिया पाठवतात की आम्हाला या लीळेतले हे तुम्ही प्रायश्चिताबद्दल सांगितलं, हे खूप बरोबर वाटलं, चांगलं वाटलं, एकदम व्यवस्थित सांगितलं. म्हणजे विश्लेषण त्याचं देतात. मग लक्षात येतं हे खरोखर ऐकणारे लोक आहेत. म्हणजे आपल्याला कोणाची खोटी स्तुती करायची वेळ आपल्या आयुष्यात नाही आली पाहिजे. स्तुती करायची तर खरी स्तुती करायची, आणि खोटी स्तुती करायची जरी झाली तर खूप मोठं लांबलचक हे करायचं नाही. तुमच्या बोलण्यावरून लोक तुम्हाला ओळखतात. तुम्हाला असं वाटतं की तुमचं कोणी ऑब्झर्वेशन करत नाही आहे, पण खूप लोक बघत असतात तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे वागता, तुम्ही कसं उठता बसता, सगळं तुम्हाला कोणीतरी बघत असतं. तुम्हाला म्हणण्यापेक्षा सगळ्यांना सगळे असे बघत असतात. आणि म्हणून आपल्याला जर का महात्मा व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये सुधारणा करून घ्यावी लागेल. तुम्हाला चांगलं जर का जेवण बनवायचं असेल तर तुम्हाला राई चांगल्या पद्धतीची आणावी लागेल, जिरं सुद्धा चांगलंच. त्यामुळे हिंग एवढूसच टाकतात हो. हिंग तर ते लागत सुद्धा नाही चवीला, तरी सुद्धा म्हणतात ते हिंग ते वाला ना, ते दुसरं नका आणू, हे चांगलं असतं. म्हणजे एवढ्यापासून आपण सगळं जर का एखाद्या भाजीसाठी एवढी काळजी घेतो, जेवणासाठी एवढी जर का काळजी घेतो, तर जीवनासाठी आपण एवढी काळजी का नाही घेत?
सगळ्या गोष्टींकडे लक्ष असलं पाहिजे. आणि परमेश्वर सुद्धा तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होऊ शकतात. तुमच्या बोलण्यात तुम्ही चुकलात तरी परमेश्वर नाराज होऊ शकतात. तुमच्या प्रक्रियेमध्ये जिथे जिथे चुका असतील तिथे परमेश्वर नाराज होऊ शकतात. आणि त्याचं शिक्षा पण जर का आपण सन्निधानी असू तर आपल्याला मिळेल, सन्निधानी नसू तर कोण सांगणार आपल्याला. आपल्याला कोणी चूक सांगितली तर आपल्याला लगेच राग येतो, त्यांनी माझी चूक कशी काय काढली म्हणून असं वाटतं आपल्याला. परंतु तसं नाही आहे. आपली जर का कोणी चूक सांगत असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती. उलट तो आपल्याला सुधरवतो आहे त्याच्यातनं. आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे, स्वामींनी वेळोवेळी भटोबासांना शिक्षा पण केलं. तुम्ही जे वाक्य बोललात, टोलगी बोललात किंवा गावठी बोललात किंवा जे काही बोललात त्यांना, त्याच्यामुळे ते दुखावल्या गेले. तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही त्यांना प्रेमाने सांगू शकता की बाबा नाही आहे. कधी कधी दोघं तिघं जण कोणी असले, आम्ही असलो आणि कोणी मागायला आता आम्ही सांगतो मालक ते आहेत तिकडे, म्हणजे आपण त्याला दुखवायचं नाही, काही नाही, अपशब्द बोलायचं नाही. परंतु इथे भटोबासांनी तसं बोलण्यामुळे स्वामी म्हणतात की तुम्ही महात्मा काही नव्हसी, तुम्ही महात्मे नाही आहात का. तुमचं बोलणं कसं पाहिजे की स्वामी म्हणतात प्राणीये येत येता जळता जावे तर निवावे ते काय. इथे जर का येऊन जर का त्यांनी अजून दुःखी व्हावं तर मग निवायचं कुठे त्यांनी, कारण की परमेश्वराकडेच तो निवू शकतो. तुम्ही एकदम थंड पाणी हातावर टाकलं पोळलेल्या हातावर तर त्याच्यानी जर का थंड वाटत नसेल तर मग आता अजून काय करायचं. बर्फ लावून सुद्धा तुम्हाला थंड वाटत नसेल तर मग अजून ह्याच्यापेक्षा थंड या जगामध्ये काहीच नाही. बर्फापेक्षा थंड काहीच नाही आहे. तसं परमेश्वराच्या ठिकाणी गेल्यानंतरच जीवाची जी काही निवृत्ती आहे त्याचं जे अंतकरण पोळतं आहे किंवा त्याचं जे दुःख आहे त्या सगळ्याचं निवारण जे आहे ते त्याच्या त्या परमेश्वराच्या सन्निधानामुळेच किंवा परमेश्वराचं जे काही दर्शन आहे, परमेश्वराचं निरूपण आहे, परमेश्वराचं नामस्मरण आहे, याच्यामुळेच जीव काय होतो, निवतो. जळचरित्रामध्ये आम्हाला जर का शांताबाईसा आम्हाला दिसल्या तर पूर्ण जळालेली बाई होती, म्हणजे अंतकरण सतत पोळत 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 होतं. परंतु आमच्या स्वामींची भेट झाली आणि लगेच निवाल्या. का निवाल्या? कारण की स्वामी त्यांच्याशी संवाद साधतात. स्वामी सांगतात बाई की दुःख करू नका. आधी दुःख केलं भरपूर तिने स्वामींच्या समोर. स्वामी म्हणतात दुःख करू नका, संसार म्हणजे सोन्याची फळी आहे. ती सोन्याची फळी घेऊन जर का तुम्ही नदीत उतरलात तर ती सोन्याची फळी तुम्हाला तारेल का मारेल, काय होईल? बुडवेल ती तुम्हाला. ती तारू शकत नाही. तुम्हाला तिथे सोन्यापेक्षा कैक पटीने स्वस्त असलेली लाकडाची फळी तुम्हाला तारू शकते, परंतु त्याच्यापेक्षा कैक पटीने महाग असलेली सोन्याची फळी तुम्हाला बुडवून टाकेल. म्हणून त्याच्या त्या मोहामध्ये म्हणजे संसार म्हणजे असं सोनं आहे जे तुम्हाला काय करत असतं, त्याच्यामध्ये बुडवत असतं, तुम्हाला तारत नसतं. संसारातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा काय चाललंय, काय नाही, ते मुलांचे ऑनलाईन क्लास चालू आहे, ते हे आहे ते आहे, ताप आहे डोक्याला. बरं ठीक आहे, मग शाळा चालू झाल्या, काय ते मुलांना पोचायला जावं लागतं, शाळेत परत आणा जावं लागतं, मग त्याचा क्लास असतो. कोणीही आनंदाने प्रपंचातलं काही घटनाक्रम सांगत नाही की आम्ही खूप सुखात आहोत. सगळ्यांच्या मागे काही ना काही दुःख लागलेलं आहे. म्हणजे संसार हे सोनं आहे जे कोणाला सोडायचं नाही पाहिजे, परंतु ते सोनं तुम्हाला बुडवणार आहे हे पण तेवढंच नक्की आहे. एवढे 2 शब्द स्वामींनी सांगितले. आणि स्वामींचे शब्द नुसता संवाद नाही, तर ते शब्द अंतकरणापर्यंत पोहोचल्यामुळे शांताबाईचा निवाल्या, म्हणजे शांतता वाटली, त्यांना ऐकून बरं वाटलं. खूप वेळा असं असतं की कोणी दुःखी माणसाला आपण सरळ साधेपणाने जर का 2 शब्द सांगितले, तुम्ही काही दिलं नाही त्याला, पण त्याला एवढं जरी म्हटलं काही घाबरू नका, तुम्ही पास व्हाल याच्यामध्ये, त्याला एकदम बरं वाटतं की बरं वाटलं तुम्ही सांगितलं, आधार दिला. म्हणजे नुसतं बोलल्याने सुद्धा माणसाला आधार मिळतो आणि त्याला बरं वाटतं. इथे तर शब्द आमच्या स्वामींचे आहेत. आम्ही सूत्रपाठाचं पारायण का करायला सांगतो? घरामध्ये रोज सूत्रपाठाचं पारायण का करा? की ते शब्द स्वामींचे आहेत. ते नुसते तुम्ही म्हटले, तुम्हाला कळत काय नाही, नुसते म्हटले तरी तुमच्या
अंतःकरणातनं, तुमच्या त्या वाचेतनं, तुमच्या त्या मुखातनं ते उच्चारल्या जातात. ते शब्द इथे तुमच्या घरामध्ये उच्चारल्यानंतर जे त्याचे तरंग तयार होतात, ते तरंग सतत तुमच्या विचारांशी काय होतात, स्पर्शल्या जातात. पुन्हा 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 एकदा निर्माण झालेला आवाज हा नष्ट होत नसतो, त्याचे तरंग असतात असं विज्ञान सांगतं. आणि ते जर का तुमच्या घरामध्ये सतत तुम्ही ते बोलत असाल तर काय होतात, तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. मग अशा घरामध्ये सतत प्रसन्नता हा प्रकार असतो. त्या घरातली लोक सतत शांततेत असतात, समाधानी असतात, आनंदी असतात. त्यांना कुठली समस्या निर्माण झाली तर रोज वाचणं, जे वचन वाचतात त्याच्यातनंच त्याचं उत्तर त्यांना आपोआप मिळून जातं. मला स्वतःचा अनुभव आहे, कुठलाही प्रश्न पडला की त्याचं उत्तर असं त्याच्यातनं मिळून जातं, वचनातनं मिळतं. सगळं सांगितलेलं आहे वचनामध्ये. म्हणजे त्याचा एक, नाही तर तुम्हाला टेन्शन आले की तुम्ही त्या टेन्शनमध्ये राहता. बाबा तुम्हाला भेटायचं आहे, का भेटायचं आहे, नाही भेटल्यानंतर सांगू, खूप टेन्शन आहे, खूप टेन्शन आहे. मग भेटल्यानंतर ते सांगतात सून खूप त्रास देते, हे करते ते करते. मग त्यांना आम्ही सांगतो की बाबा आपण या उपद्रव उठी त्याचा संबंध की जे वचन आहे, तुम्हाला ज्याचा त्रास होतो त्याच्यापासून लांब राहा. त्यांच्या विचारात आपलं तुमचं नाक खुपसू नका. ते म्हणतील की गुळाची पुरणपोळी, तुम्ही साखरेची पुरणपोळी, वाद होणारच आहे. म्हणजे तिथे तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल की तिला सांगा ठीक आहे या टायमाला गुळाची बनवूया, तू म्हणते तसं पुढच्या वेळेस साखरेची बनवूया. म्हणजे आपल्याला तो मुद्दा जो आहे तो काय करता आला पाहिजे, सॉल्व्ह करता आला पाहिजे. तुम्ही काय करता त्याच्यामध्ये अजून तेल टाकून त्याचे वाढवण्याचा भाग बघता. मुळामध्ये म्हणजे भांडते दोघांनाही हे कळलं तर आपण भांडणात सहभाग घेणार नाही. ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. एक वेळ अशी येते, तुम्हाला असं वाटतं की आपला इगो हर्ट होतो, समोरच्याचं आपण ऐकतो त्याच्यामुळे असं होतं की सतत त्याला वाटेल की मलाच मान मिळतोय, मग त्याचा अहम वाढत जाईल. पण एक वेळ अशी येते की त्याला पण वाटतं की सतत आपल्याच मनासारखं होत आहे, कधीतरी ह्यांच्या मनासारखं पण करूया, असं कधीतरी त्याला वाटतं. तुमची पण देहाभिमानिनी आहे, तुमचे पण कर्म आहेत चांगले, तुमची पण जी समजूतदारपणाची जी भाग आहे, हे सगळं त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला पण चांगले दिवस तुमचे पण येतात. म्हणजे हे काय आहे, त्या वचनातनं रोजच्या सूत्रपाठ वाचनाच्या प्रकारामुळे तुम्हाला मोक्ष तर मिळणारच आहे, मोक्षाचा मार्ग त्याच्यात सांगितलेलाच आहे. पण संसारामध्ये पण सुखी कसं राहायचं त्याचं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्या दिवशी कुठल्या तरी अन्य व्यक्तीने हे निरूपण ऐकलं आणि त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की असं असं आहे, खूप टेन्शन होतं आणि ते निरूपण ऐकलं की बरं वाटलं. म्हटलं कोण आहात तुम्ही, उपदेशी आहात, महानुभाव? ते म्हणे नाही महानुभाव पंत काय आम्हाला काही माहिती नाही. पण तुम्ही निरूपण ऐकलं कसं? म्हणे इथे यूट्यूबला होतं, आम्ही ऐकलं आणि अजून निरूपण आम्हाला ऐकायची आहेत. म्हटलं काय झालं? मग त्यांनी सांगितलं मुद्दा असा असा. त्यांना सांगितलं बघ संसारामध्ये तुम्हाला एकच व्यक्ती त्रास देतोय, म्हणजे नवरा आहे तो दारू पितो, एवढाच त्रास आहे, बाकीचा त्रास बाकी सगळं चांगलं आहे, तर सोडा, त्याला मायनस करून द्या. मुलं चांगली आहेत, मुलांकडे लक्ष द्या. हा म्हणे हे कधी लक्षातच नाही आलं. म्हणजे इथल्या इथेच आहे ना सगळं ते. आपण काय करतो, वाईटाला धरून ठेवतो आणि त्याच्यामुळे अनेक वेळा त्याच्याबद्दल वाईट बोलल्या जातं, त्याच्याबद्दल वाईट सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्यातलं सात्विकपणा जो आहे तो टिकतच नाही. सतत तामसपणा, चिडचिड आणि त्या चिडचिडीमुळे थायरॉइड होतो, ॲसिडिटी होते, ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, 4 आजार वाढतात त्या चिडचिडीमुळे. आणि जर का तुम्ही निरालंबी झालात, ठीक आहे जे करायचं ते करू द्या, जे बोलायचं ते बोलू द्या. कोणी आपल्या नाव ठेवली की ठीक आहे काय हरकत नाही, बोलू द्या त्यांना. तुम्ही रिलॅक्स राहा एकदम, काहीही त्याच्यामध्ये ठेवू नका. बघा ते आळूचं पान असतं, त्याच्यावर पाणी पडलं ते पाण्याला धरून ठेवतं का ते, किंवा ओलं होतं का ते? नाही. ते पाण्याचं थेंब टाकलं तर सगळे थेंब निघून जातात आणि ते पान तसंच्या तसंच राहतं. या व्यतिरिक्त आपण आहोत, आपण पावसात थोडं बुरबुर झाली की लगेच आपण वैतागतोय, काय नुसतं पाऊस आहे, कपडे ओले झाले सगळं. म्हणजे काय झालं, आपण चिडचिडलो. आळूचं पान चिडचिडत नाही आहे, कारण की तो त्याच्यामध्ये त्याला धरून ठेवत नाही. आपण धरून ठेवतो गोष्टी, म्हणून आपण त्याच्यामध्ये दुःखामध्ये राहतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या गोष्टी ज्या आहेत की सूत्रपाठाचं पारायण का करायचं आहे, तर त्याचं कारण ते आहे. सूत्रपाठ तुमचं पाठही होईल,
तुमचे वचनही पाठ होतील, स्वामींचे श्रीमुखाचे जे शब्द आहेत ते तरंग तुमच्या मुखामध्ये येत राहिले, ते तरंग तुमच्या मनापर्यंत पोहोचत राहिले, तर याच्यामुळे काय होईल, तुमचं मन नेहमी सात्विक राहील, शांत राहील. एवढा मोठा उपाय सूत्रपाठात दिलेला आहे, लीळाचरित्रात दिलेला आहे. आता ही लीळा आपण वाचली, आता आपण कोणाचा अपमान करू का? कोणी आलंच, लंगडा व्यक्ती आला, आपण त्याला म्हणू, काय रे लंगड्या, काय रे आंधळ्या, काय रे मुक्या, असं बोलू का आपण कोणाला? नाही बोलू शकत. तुम्ही बोलायला लागलात, कदाचित बोलाल सुद्धा, लगेच ही लीळा आठवेल, अरे देवानी सांगितलं असं बोलायचं नाही. कुणाला गावठी बोलू नका, कुणाला दगड बोलू नका. म्हणजे जो भाग आहे तो लक्षात तुमच्या आला पाहिजे. आणि इथे म्हणून स्वामी म्हणतात, महात्मा काही नवसी, आपल्याला महात्मा व्हायचं आहे. पंखा लावा. तुम्हाला महात्मा व्हायचं आहे. आणि हे महात्मेपण म्हणजे काही संन्यास घ्यायचा नाहीये. कपडे महात्मा व्हायचं म्हणजे लगेच कपडे बदलायचे असं नाही. महात्मा व्हायचं म्हणजे मानसिकरित्या महात्मा व्हायचंय. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्हाला ते महात्मेपण आलं पाहिजे. आमचे स्वामी सस्याला महात्मा म्हणतात. ससा दीक्षित होता का? गुलाबी कपडे वगैरे होते तरी महात्मा का बोलतात स्वामी? कारण की त्याचे विचार चांगले आहेत, त्याची कणव योग्यता अधिकार चांगला आहे. असं स्वामी कोणाकोणाला महात्मे म्हटलेले आहेत. त्या सर्व जीवांचे अधिकार योग्यता हे चांगले असल्यामुळे स्वामी त्यांना महात्मे म्हणतात. आपला पण तो स्तर वाढला पाहिजे, तर काय होईल, आपण सुद्धा महात्मे होऊ. म्हणून स्वामी म्हणतात, महात्मा काही नवसी, असं स्वामी त्यांना विचारतात. यासी हे बोलणे, यांच्यासोबत तुम्ही असं बोललात, महात्मेनी प्रिय वक्त्या होवावे की महात्मेनी प्रिय वक्त्या होवावे, म्हणजे तुमचं बोलणं समोरच्याला प्रिय वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे, वाईट वाटलं नाही पाहिजे. असं तुमच्याशी बोलण्यासाठी लोकांचं काय झालं पाहिजे, लोकांची उत्सुकता असली पाहिजे, यांच्याशी बोलायचं आहे आपल्याला. नाहीतर त्यांच्याशी नको, त्यांच्या घरी नको जायला, ते कसे बोलतात, नको त्यांना बोलवायचं नाही कार्यक्रमाला, ते काही पण बोलून बसतात. ही आपली ओळख चांगली आहे का मला सांगा बरं? उलट आपल्याला नाही, त्यांना बोलवा बरं का. ते आले की खूप छान, म्हणजे बैठक चांगली रमते वगैरे, सगळे म्हणजे वातावरण एकदम प्रसन्न करतात. ते आले की काहीतरी लीळा सांगतात, काहीतरी वचनाबद्दल सांगतात. म्हणजे आपलं बोलणं असं पाहिजे की लोकांना ते हवं हवंसं वाटलं पाहिजे. आपली उपस्थिती त्यांना नका, यात्रेमध्ये त्यांना घेऊ नका. ते आले की मला इथेच बसायचं, इथे नको, हेच कटकट करत राहतात. म्हणजे आपली उपस्थिती अशी नाही पाहिजे. आपली उपस्थिती चांगली असणं खूप गरजेचं आहे. जिथे कुठे जातो आपण तिथे चांगली उपस्थिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून महात्मेनी प्रिय वक्त्या होवावे, म्हणजे चांगलं वक्तव्य असलं पाहिजे, वाईट वक्तव्य असता कामा नये. आमच्या स्वामींच्या अंगावर महादोवा भक्त शस्त्र घेऊन येतात, परंतु आमचे स्वामी प्रसन्न कृपादृष्टीने पाहतात आणि भक्ती साधनाचा संचार करून टाकतात. म्हणजे कशासाठी आले आणि काय मिळालं त्यांना? स्वामींचं हत्या करण्यासाठी म्हणून आलेले शस्त्र घेऊन, आणि स्वामींनी त्यांच्या दुष्कृत्याचा, दुष्वृत्तीचाच हत्या करून टाकली, देवानी वध करून टाकला, आणि एकदमच ते भक्त होऊन गेले. इतर दोषातनं त्याला विरक्त करून टाकलं आणि भक्त करून टाकलं देवाने. म्हणजे हे परमेश्वराची दृष्टी आहे. आमची दृष्टी पण अशीच पाहिजे, आमचं बोलणं सुद्धा असंच पाहिजे, महात्म्यांचं बोलणं अशा पद्धतीचं असलं पाहिजे. आणि ऐसे म्हणसी, आणि तुम्ही असं बोलता, महात्म्यांनी प्रिय वक्ता असलं पाहिजे, आणि तुम्ही त्यांच्याशी असं अप्रिय वक्तव्य तुम्ही त्यांच्यासोबत केलं, येथ काही कवणी दानी असे, आणि वरून तुम्ही म्हणता येथ कवणी दानी असे, इथे आतमध्ये कोणी काय दानी बसलाय का, असं तुम्ही म्हटलात त्यांना. येत दानी नसे तरी असे तो कवनी ठाई, अरे आत्मध्यस्थ दानी आहेत ना, कैवल्याचा दानी, प्रेमदान देणारे आहेत, ज्ञानदान देणारे आहेत, सगळ्या प्रकारचं चांगलं दान देणारे देव तर आतमध्ये बसले आहेत. स्वामी म्हणतात येत दानी नसे तरी तो कवनी ठाई, असे तो कवनी ठाई. मग कुठे दाखवा मग दानी? आता आहे का कोणी दानी? आपण म्हणतो दानशूर, कर्णाला म्हटलं जातं कर्ण हा दानशूर होता, पण कर्ण फक्त अलंकारादी सोनं वगैरे हे दान, तो अन्न कधी दान देत नव्हता, हे पण लक्षात घ्या. म्हणजे हे पण भाग लक्षात घेतला पाहिजे. तो पूर्ण दानी नाही आहे, तो एक विशिष्ट पद्धतीचा तो दानी आहे.
आणि म्हणून सर्वार्थाने चांगलं दान देणारा आणि जीवाचं भलं करणारं दान फक्त कोण देतात? परमेश्वरच देतात. आणि ते म्हणतात की आतमध्ये कुणी दानी नाही, म्हणजे अत्यंत चुकीचं वाक्य ते बोलले. म्हणून स्वामी म्हणतात की इथे दानी नसे मग असे तो कवनी ठाई, सांगा मला दानी कुठे आहेत? मग सर्वज्ञ म्हटले, वानर्या तुम्ही परमेश्वराची प्रवृत्ती भंगोने दावी, परमेश्वर परायणाची मनोवृत्ती भंगोने दावी. वचन सांगतात स्वामी, तुम्ही परमेश्वराची प्रवृत्ती भंगोने दावी म्हणजे परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमध्ये तुम्ही भंग करू नका. एखादी व्यक्ती जर का काहीतरी वचन पाठांतर करते तर त्याला तुम्ही असं म्हणू नका की कशाला वचन, तुम्हाला काय अनुसरण घ्यायचं का, तुम्हाला काय निरूपण करायचे, तुम्हाला करायचं काय आहे सूत्रपाठ पाठ करून, तुम्ही कशाला पोथीला चालले, तुम्हाला काय हे करायचं आहे का, तुम्हाला काय संन्यास घ्यायचा आहे का, अशा प्रकारे बोलल्या जातं. काही तरुण लोक अभ्यास करायला लागले की त्यांचे घरचे टेन्शनमध्ये येतात. ते म्हणतात तू कशाला अभ्यास करतोय, तुला काय संन्यास घ्यायचा आहे का. म्हणजे ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे त्यांनी अभ्यास करणं. असं कुणीही देवाचा अभ्यास करत नाही बरं का. सगळेजण उठसूट देवाचा अभ्यास कोणीच करत नसतं. खूप कमी लोक असे असतात की जो देवाचा अभ्यास करतात आणि मग तो जो अभ्यास ते करतात त्याच्यामध्ये परमेश्वराची प्रवृत्ती आहे, परमेश्वर आपल्या उद्धरण कार्यामध्ये त्याला सहभागी करून घेत आहेत. आणि असं असताना आपण त्याला त्या गोष्टीपासनं लांब करायचं, म्हणजे त्याला इष्टापासून लांब करायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. एखादी व्यक्ती स्मरण करत असेल त्याला सांगायचं स्मरण काय करता, पारायण करा, त्याच्याने तुमचे दुःख लवकर नीट होतील. तो स्मरण करतो ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे. पारायण करणं, संकष्ट वगैरे ही परमेश्वराची प्रवृत्ती नाही आहे. जी व्यक्ती देवाकडे म्हणते की काय देवा तुम्ही मला बघायला सुद्धा आले नाहीत, रात्रभर माझा पाय दुखत होता वगैरे, कुठली लीळा आहे, कुठली लीळा, सिन्नर काय लीळा, हा हो पडतात. एक सिन्नरची लीळा आहे, त्याच्यामध्ये ते पटीशाळेच्या तिकडे ते खेळत असतात आणि त्यांचा पाय डखले असतात ते, आणि ते स्वामी सकाळी बघायला जातात. ते देवा काय म्हणे, रात्रभर मी असं तडफडतो आहे, झोप नाही काय नाही, तुम्ही तर कोणाला बघायला पण पाठवलं नाही आणि तुम्ही पण स्वतः नाही आले. त्यानंतर तुम्ही महात्मे किंगा तुम्ही सगळे ही भोगे निमान आवे की देवाला आवडत नाही आहे. तुम्ही तुमच्या दुखण्याची भीक मागत बसू नका. तुमचं दुःख आहे ते तुम्हाला भोगायचं आहे. तुम्ही एकदा ओझं घेतले डोक्यावर, ते म्हणतात ना की ते एकदा मड खांद्यावर घेतलं की ते मध्ये ठेवून चालत नाही, ते स्मशानापर्यंत न्यावंच लागतं. असं असतं तर तुम्ही ते खांद्यावर घ्यायचंच नव्हतं. आता एकदा ओझं घेतलंय तर ते तुम्हाला शेवटपर्यंत न्यावं लागेल, खाली ठेवता येत नाही. तसं जे जोडलं आहे ते भोगायचं आहे तुम्हाला, आणि ते आता बाजूला करता येत नाही. म्हणून स्वामींना रडकी लोक आवडत नाही. सतत येऊन जाऊन देवा हे पायाचा अंगठा दुखतोय, त्याच्यानंतर हे कानच दुखतो आहे, तोंडच दुखतं आहे. अरे कान दुखणारच, कानाला पौष्टिक जर का नाही मिळालं तर कान दुखणार ना. सतत आपण ते जर का काहीतरी सिनेमाची गाणी ऐकत असू तर कान दुखणार. त्यापेक्षा प्रवचन ऐका, कान दुखणार नाहीत. तुम्ही जर का म्हटले की तोंड दुखतं आहे तर दुखणार, अन्य वार्ता केल्यानंतर तोंडच दुखत असतं. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही धर्मवार्ता जर का केली तर कदाचित तुमचं तोंड दुखणार नाही. ते जेवढी धर्मवार्ता कराल तेवढे कर्म नासून जातात ना तेवढे, हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून इथे स्वामींना ते अपेक्षित नाही आहे. स्वामी सांगतात की स्मरण करा, बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका, जे भोगायला मिळतं ते भोगत राहा आणि चालू ठेवा. देवाला स्वतःला जेव्हा केव्हा दया येईल तुमची, आपोआप ते दुःख निस्तरत राहील, निस्तरत समजणार सुद्धा नाही. आज दुखणं होतं आणि लगेच दुखणं गेलं सुद्धा, समजणार सुद्धा नाही तुम्हाला दुखण्याचं. आजही बघा तुम्ही जेवढे काही दुखापतीचे लोक आहात तेवढे सगळे तुम्ही 1-2 दिवस मार्गात जा, 8 दिवस मार्गात जा, तुम्हाला दुखणं आठवतच नाही. ती म्हणतात तिकडे गेलं तर पाय दुखणं बंद झालं, हे झालं ते झालं, सगळं व्यवस्थित. घरी आलो की परत दुखणं सुरू झालं.
म्हणजे हे काय आहे की तिकडे गेल्यानंतर परमेश्वराच्या त्या मनोवृत्तीमध्ये परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमध्ये तुम्ही समाविष्ट होता, मग तुमचे पाय दुखत नाहीत. आता मी तुम्हाला उदाहरण सांगेल की देवाने अशी ती गाडी पाठवली, AC गाडी आहे आणि बाहेर गरम होत आहे, तर देवाच्या गाडीत बसलं तर काय होईल? थंड वाटेल एकदम. पण तुम्ही लगेच देवाच्या गाडीत नव्हतं, तुम्ही तुमच्या गाडीत बसले की लगेच गरम व्हायला लागेल आणि आपल्या गाडीत AC नाही आहे. तसं आहे हे. परमेश्वराच्या तुम्ही त्या गाडीमध्ये बसलात की तुमचे सर्व दुःख तेवढ्या वेळासाठी थांबूनच जातात. येत असतील तरी त्याचं काही नाही. लीळाचरित्रात भरपूर उदाहरणं आहेत. आमच्या भटोबासांनी ताप आला तेव्हा कुठल्या स्तोत्राचं पारायण केलं का? संकष्ट फजर म्हणजे होते का तेव्हा काळात? मग त्या काळात त्या लोकांचे दुःख निरसतच नव्हते का? होतं ना. त्यांच्यासाठी वेगळा उपाय आहे. देवाच्या म्हणण्याचं ऐकणं, सेवादास्य करणं आणि नामस्मरण करणं, याच्याने सगळ्या गोष्टी होत्या. आता मी ते गमतीने म्हणतो, कधीतरी कोरोना स्तोत्र पण येईल बरं का. ते स्तोत्र वाचल्याने कोरोना होणार नाही, वॅक्सिनपेक्षा पण चांगलं. कोरोना होणार नाही. आणि आता नवीन पण आलेलं आहे काहीतरी, त्याचं पण स्तोत्र काढावं लागेल आता. म्हणजे हे स्तोत्र जर म्हटले तर मानवांना ते आजार होणार नाहीत, असं आहे का काही? स्वामी तसं नाही आहे. परमेश्वराचा जरी भक्त असला, आचरणशील असला, तरी त्याला ते आजार प्रारब्ध भोगेक्षय या एका वाक्यामध्ये सगळं वचनामध्ये आलेलं आहे. फक्त ते परमेश्वराच्या पद्धतीने भोगवून घेतात. त्याचा जो हे असतो, दाह असतो तो कमी करतात. त्याचा जो प्रभाव असतो दुःखाचा तो कमी करतात परमेश्वर, आणि ते दुःख निरसून सुद्धा टाकतात. कमी वेळामध्ये भोगायचं आहे आपल्याला. कमी वेळामध्ये जास्त कर्मांचा नाश होतो. जसं तो एक जो म्हैसा होता, तो भर उन्हामध्ये त्याच्या अंगावर ते पाणी असं हे भरून त्याला व्हायला लावतात ते, आणि भर उन्हात तो पूर्ण असा हे झालेला थकलेला आहे आणि त्याच्या अंगावर एवढं पाण्याचं ओझं आहे आणि तो चाललेला आहे. महादाईसा ते बघतात आणि म्हणतात, एक लोटा जर का पाणी परमेश्वर भक्ताला साधूला दिलं असतं, भिक्षुकाला दिलं असतं, तर हा हेल्याचा जन्म नाचला असता. म्हणजे खरोखर ज्यांना जे दुकाळी भुकेला म्हणतो ना आपण, अशा साधूंना, अशा व्यक्तींना, म्हणजे महानुभावपंथीय, तुम्ही जर का त्यांना अशी काही मदत केली तर तुमच्या कितीतरी कर्मांचा नाश होऊन जातो. बाकी तुम्हाला काही बोलायची, देवाकडे भीक मागायचीच गरज नाही आहे. असं भीक मागून कोणालाच काही मिळत नसतं. तुम्हाला स्वतः कर्तव्य करून ते मिळवायचं असतं. असं भीक मागून तर सगळ्यांना पैसे मिळतात, मग सगळे भीक मागतात का? नाही. बाकीचे काही लोक जे कर्तृत्व करतात की नाही, मला स्वतः कष्ट करून हे कमवायचं आहे. तसंच आहे की आपल्याला कष्ट करून, देवाकडे पारायण करून आपल्याला दुःख कमी नाही करायचं. स्वतः ते दुःख आपल्याला नासायचे, ते सेवादास्याने, नामस्मरणाने भोगून कर्मांचा नाश होत असतो. आणि ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे की तुम्ही अशा पद्धतीने राहावं. त्या प्रवृत्तीचा भंग करू नका. भंग केला तर काय होईल? दादोस, मागचीच लीळा झाली. दादोस म्हणतात, वाराणसीला जा. परमेश्वराची प्रवृत्ती आहे की तीर्थदेवता हा मोचक, परमेश्वर सन्निधान मोचक, ही प्रवृत्ती आहे. आणि त्याच्यामध्ये दादोस म्हणतात की काही जायची गरज नाही, स्वामींच्या सन्निधानी राहायची गरज नाही, वाराणसीला जा, नंतर ये, नंतर राहा. म्हणजे स्वामींच्या त्या प्रवृत्तीच्या मध्ये येत आहे ते दादोस. हे प्रवृत्तीचा भंग करतायत, म्हणजे हे पण नको. आणि परमेश्वर परायणाची मनोवृत्ती भंगून येतावी. म्हणजे परमेश्वराचे जे साधक आहेत, जे परमेश्वराचं म्हटलेलं ऐकतात, त्यांचे जे काही विचारसारणी आहे, आचार प्रणाली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्या भंग त्यांना करता कामा नये. म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे ती त्यांचं आचरण करते, तर त्या आचरणामध्ये आपण अडथळा ठरायचं नाही. त्यांची जी मनोवृत्ती आहे, जसं आपण स्थानाला गेलो आणि मोठ्याने जय केला, तिथे जी व्यक्ती स्मरण करते, त्यांच्या त्या परमेश्वर परायणाच्या त्या व्यक्ती, जी व्यक्ती आहे परमेश्वर परायण, परमेश्वराने सांगितलेलं स्मरण करणार, त्यांच्या स्मरणामध्ये आपण ओरडलो ना मध्येच, तर मग काय होणार? स्मरण भंगलं त्यांचं. एखाद्याचं आचरण भंगतं आपल्यामुळे, एखाद्याचं वाचन भंगतं, एखाद्याचं अध्ययन भंगतं, एखाद्याची सेवा आपल्यामुळे भंगते. असं अनेक गोष्टी होत असतात. आणि म्हणून त्याच्यामुळे काय होतं की अशा आचरणशील व्यक्तीचे आचरण सुद्धा आपल्याकडनं भंग होता कामा नये, असं देवाने सांगितलं. हे
प्रत्येकाविषयी सांगितलं. म्हणजे कुणाचीच प्रवृत्ती भंगू नये, म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती भंगू नये म्हणजे नुसतं आचरण हा प्रकारच नाही. तर मुंगी विरून चिंता, मुंगीला त्रास देऊ नका, म्हणजे मुंगीचं त्रास होऊ नये मुंगीला तुमच्यामुळे, ही पण परमेश्वराची प्रवृत्ती आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्यामुळे कुठल्याही प्रकारे परमेश्वराच्या प्रवृत्तीला भंग येता कामा नये. इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला चालायचं आहे. तरच आपण महात्मा होऊ, आणि महात्मा झालो तरच आपण देवाला आवडू. आणि महात्मा होण्यासाठी तुम्हाला तुर्तास तरी घर सोडायची गरज नाही, गुलाबी काळे कपडे करायची गरज नाही आहे, काहीच बदलायचं नाही, जागा बदलायची नाही ना, कपडे बदलायचे नाही आहेत. तुम्हाला बदलायचं काय, मन बदलायचं आहे. मनाचं परिवर्तन सगळ्यात पहिले करा, मग बाकीचे परिवर्तन हे आपोआप होतात, त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणून मन परिवर्तन केलं तरच परमेश्वराच्या मतामध्ये आपल्याविषयी जे मत आहे देवाचं त्याच्यामध्ये पण परिवर्तन होईल, आणि मग आपल्या परमेश्वर जे आहेत ते आपल्याला काय करतील, स्वीकारतील. तर आजच्या डोमेग्राम लिळेंच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध 162 क्रमांकाची विद्यावंत निवारणी भटा कोपणे या लिळेवर आपण श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.